आणि विचारला औरंगजेबाला, तो ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो. म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, हा रसा डोक्याला ताप नको. आणि एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला प्रभू श्री राम तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव रामसेज. हुजूर असा किल्ला आहे. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. आणि ठरला औरंगजेबाचं. अवघे 300 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचार, तो कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खा. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? आणि शाहबुद्दीन खान म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000ची फौज घेतली आणि निघाला शाहबुद्दीन खान. बघता बघता रामसेजवर वेढा पडला. आता रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार. 20,000चा यवनाचा सेना सागर बघितला. दुसरा कोणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण वादळात सुद्धा उभा राहायची जी जिगर महाराजांनी पेरली ना, तिला तोड नाही, अजिबात तोड नाही. उभा ठाकलीत इथला एक एक माणूस उभा. हल्ली बिघडले हो आमचं. ते हल्ली एखाद्याला विचारावं, काय आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करून घ्यावं हे शंभू चरित्रातनं शिकावं. कमालीचा आत्मविश्वास आहे इथल्या प्रत्येक मावळ्याच्या उरात, कमालीचा. खरं तर शिवचरित्र ही जगण्याची स्पर्धा आहे कुठं? ती तर मरण्याची स्पर्धा आहे. कारण देणं परंपराच नाही. कारण जी कारण देतात ती कधी यशस्वी होत नाहीत आणि जी यशस्वी होतात ती कधी कारण देत नाहीत. शिवचरित्रात तुम्हाला कारण देणारा माणूसच भेटत नाही, अजिबात नाही. हा विलक्षण आत्मविश्वास इथल्या मावळ्यांमध्ये, विलक्षण. आत्मविश्वासातनच तर दृष्टिकोन जन्माला येतो, ज्याला मी ॲटिट्यूड असं म्हणतो. आता खरं तर तुमचा आत्मविश्वास किती याच्यावर तुमच्या ॲटिट्यूडचा प्रकार ठरतो. ॲटिट्यूड 4 प्रकारचा असतो. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो ॲटिट्यूड. ही खतरनाक माणसं असतात, झिरो ॲटिट्यूड वाली. ह्यांना काही काम सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं, नाही जमणार, नाही जमणारच नाही. बरं ते त्याच्यापुरतं म्हटलं तर हरकत नाही हो, ते इतका भयानक नाही, कुणालाच जमणार नाही. सगळ्यात खतरनाक माणूस झिरो ॲटिट्यूड. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मुडीत काढायला कायम पुढं आहे. सगळ्यात घातक झिरो ॲटिट्यूड. याच्या नंतरचा जो प्रकार आहे तो आहे लोअर ॲटिट्यूड. ही पण तितकीच भयानक माणसं. ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणारच नाही. पण ह्यांचं जरा बरं आहे, ते म्हणतात मला जमणार नाही पण तुला जमेल, तू कर, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा काहीतरी करू, पैसा बिसा कमवू, आडी मर्सिडीज घेऊ, नाही नाही तू घे, मला नाही जमणार, मी बसेन पण तुझ्या गाडीत, तू घे. हे लोअर ॲटिट्यूड वाले. म्हणजे एखादा समजा आज कार्यक्रम आहे, तुम्ही एखाद्याला चल ना दत्तपीठाचा कार्यक्रम आहे, काहीतरी करूया, तुम तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय? हे लोअर ॲटिट्यूड वाले. तुम्ही करा, मला नाही जमणार. तिसरा प्रकार जो आहे तो ॲव्हरेज ॲटिट्यूड. ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर भी नाही म्हणत नाहीत.
पण करू जिंकू पण म्हणत नाहीत. त्यांचं कायम उत्तर एकच, नाही नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू ना. ॲव्हरेज नाही, करू ना प्रयत्न, हरकत काय आहे, करत काहीच नाहीत. आणि सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. ज्याचा चॅम्पियन्स ॲटिट्यूड ना त्याला काही सांगा त्याचं उत्तर ठरलेलं, आय कॅन, मी करेन. आय कांट म्हणतच नाही तो, अशक्य हा शब्दच त्याच्या डिक्शनरीत नाही. आय कॅन, मी करेन. स्वराज्याचा इतिहास जी जी माणसं आहेत नाहीत ती सगळी या चॅम्पियन्स ॲटिट्यूडची आहेत. 20,000 येऊ द्या नाही तर 50,000, मी लढेन. आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का? सिंह का? तो जिराफासारखा उंच नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो कोल्यासारखा हुशार नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना त्याला चॅम्पियन्स ॲटिट्यूड म्हणायचं. स्वराज्यातल्या प्रत्येकात हा ॲटिट्यूड आहे, चॅम्पियन्स ॲटिट्यूड. 20,000ची फौज शहाबुद्दीन खान आला, रामाजी उभा आहे, आय कॅन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. बघता बघता शहाबुद्दीन खान आपल्या सैन्याला आदेश दिला, चलो आगे. सगळं 20,000 सैन्य रामसाहेबवर चढू लागलं. वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत गेलं. आमच्या मराठ्यांच्या हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देता येत वाटतं. मोठ्या उत्साहाला चलो आगे लेलो केला, चलो चलो. सैन्य पुढं 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 आलं, अगदी जवळ आलं. तसे मराठे सावध झाले, हाताच्या कोपण्या थरारल्या, दगडं भरली, सुटली दगडं, धना थाट 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 दगडं हात लागली, पत्र्यांची बहुचार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शहाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाहिलं आणि फळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए. त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हटला हुजूर ऐसा करते हैं, बोलो. काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाहीत. मोठी नामी कल्पना. शहाबुद्दीनला पटली, ऐसा हे करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सुरला सैन्य निघाला पण सरपटत. कोणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, खालीन चल पुढं. सर 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 करत सैन्य निघालं वर. वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांच्या हालचालना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून मारून दमली असतील, कशाचे लढतायत आज, देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साहाला चलो आगे लेलो केला, चलो चलो चलो. सैन्य पुढे आलं. आता दंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला. शहाबुद्दीन कल्लोळा, लिया चलो आगे. सैन्य अगदी टप्प्यात आलं. तसे मराठे जागा सूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना फार चेंगरून मेंगरून मग तळा जाऊन थांबल्या. शहाबुद्दीन जखमा शेकण्यातच आठवडा गेला, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. शेवटी शहाबुद्दीन आपल्या सैनिकांना विचारलं, क्या किया जाए. ये मरहट्टे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते, सामने नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़े ही नहीं तो जीतेंगे कैसे. क्या किया जाए. महबूद खान नावाचा एक सरदार होता त्यांचा. हुजूर ऐसा करते हैं, बोलो. सीधा गोलाबारी चालू करेंगे, तोप मारा चालू करेंगे. आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. 20-25 तोपे हैं हमारे पास. आणि पटलं शहाबुद्दीनला. मोहब्बत तयारी करो, कल सुबह तोप मारा चालू करेंगे. आणि ठरलं. त्या दिवशी शहाबुद्दीन खान रात्री निवांत झोपला. म्हणला आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रा देत. आणि बरोबर त्याच रात्री
1:30च्या सुमारास 100 मराठे किल्ल्यावरनं सरळ खाली उतरले. सरळ्या झोपल्या शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तली चालू केल्या. आक्रोश किंकाळ्या आरोळ्या रक्ताच्या चिरकाळ्या मूर्त्यांचा ढेकळा चिकत शहाबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मराठे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. संतापलेला शहाबुद्दीन, शकुन रात छापा हमारे डेरे पर, महाबाद तोफे लगाओ. अभी क्या अभी? तर रात्रीचे 2 वाजलेत आणि शहाबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी के अभी. महाबत खान म्हणला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते हैं. पर्याय नव्हता. चरपडला शहाबुद्दीन, पण ठरलं होतं आता सोडायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शहाबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 20-25 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा ठसून भरला. वातान बाहेर काढली. आता शहाबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची आणि शहाबुद्दीनची इशारा झाली. हातात पेटती मशाल घेऊन महाबत खान पुढे चला आणि तोफेची वातान पेटवणार. तोच गडावरनंच आवाज आला. धडाम दुम. एक तोफेचा गोळा सू करता येतो त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शहाबुद्दीनला सुचायचं बंद झालं. त्याने विचारलं क्या हुआ? हुजूर मराठों ने गोलाबारी चालू की है. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोफखाना नाकामयाब हुजूर. त्या शहाबुद्दीनला काय कळेना. त्यांनी विचारलं अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा महाबत खान म्हटला हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा महाबत खान म्हटला हुजूर मग रात्री छापा कशाला टाकलेला? हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, लढत बसले. 6 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. रामसेचा साधा पत्थर शहाबुद्दीनला हलवता आला नाही. अखेर औरंगजेबाचं शहाबुद्दीनला पत्र आलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. त्याला माघारी बोलवलं आणि औरंगजेबानं आपल्या सरदारांना विचारला कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला बहादूर खा. हुजूर हम जाएंगे, हम लेकर रामसेज. बहादुर खा, तुम्हारे नाम में ही बहादुर है, बहादुरी दिखाओ, हमें रामसेज दे दो बहादुर खा. कब के तरस गए हैं एक जीत के लिए, जब से दक्कन में आए तरस गए हैं, पूरे तरस गए हैं. बहादुर एक फतेह दे दो, एक फतेह दे दो बस. आणि खरं होतं, शंभूराजांशी लढताना मोगलांचा आत्मविश्वास पूर्ण संपला होता. संभाजीराजांच्या विरोधात कुणी मोगल लढायलाच तयार नव्हता. औरंगजेब बोलून थकला पण नाही. मोगलांची पूर्ती धारणा झाली होती. शंभूराजे फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलेत आणि मोगल हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालेत. आपण संभाजीराजांच्या विरोधात जिंकूच शकत नाही ही धारणा मोगलांची स्पष्ट होती. औरंगजेबाला माहिती होतं विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. एक विजय हवा होता, छोटा का होईना, जो त्याच्या सैनिकात विश्वास निर्माण करेल आपण जिंकू शकतो, जो त्यांच्यात उत्साह निर्माण करेल आपण जिंकू शकतो. म्हणून तर त्यांनी हा छोटासा किल्ला निवडलेला. पटकन घेता येईल, फतेह मिळवता येईल, सैनिकात विश्वास उत्साह निर्माण करता येईल. तो सांगतोय बहादूर फतेह देतो. अखेर आला भाग. रामसेजला पुन्हा वेढा पडला. रामाजी पवार आमच्या 300 मावळ्यांनीशी सज्जच होता. बहादूर खान आला खरा, धडपड केली, रामसेजशी तक्रार घेतल्या, पण ना रामसेज वर जाता येईना, ना मराठ्यांना खाली आणता येईना. तोफखाना तर नाकामयाब. त्या बहादूर खानाला काही कळे नाही. त्याचे 6 महिने असेच गेले, वर्ष झालं. अखेर बहादूर खानानं परत आपल्या सगळ्या सैनिकांची बैठक बोलावली. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ती तिसरंच काहीतरी काढतं. बहादूर खानाने विचारलं क्या किया जाए? ये मराठे हमें ऊपर नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते, लड़ेंगे नहीं तो जीतेंगे कैसे, क्या किया जाए? नेमकं ते तिरकं उठलं. हुजूर
ऐसा करते हैं, बोलो हुजूर इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. डोक्याला तापच नको ना राव, 2.5 वर्ष झाली. कुणी उद्योग सांगितलाय, जाऊ द्या त्यांचा त्यांना, आपला आपण नवाच बांधू. तिनं चेष्टेत सांगितलं. बहादूर खानानं सिरियस घेतलं. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. पण त्या बहादूर खानाच्या डोक्यात वेगळीच चाल. त्याच्या लक्षात आलं, जमिनीवर तोफा ठेवल्या तर गोळा गडावर पोचेना, आणि गडावरनं गोळा सुटला तर सुटण्यासाठी मारामार. जमिनीवरच्या तोफांचा उपयोग नाही. रामसेज घ्यायचा असेल तर एकच पर्याय, रामसेजच्या उंची इतका दुसरा गड समोर उभा करायचा, त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि तिथून तोफ मारा करायचा, तरच रामसेज ढासळेल. सुरुवात केली कामाला. 6 महिने रामसेजच्या परिसरातली झाडं तोडत होता. 6 महिने तो आसपासच्या प्रांतातला जेवढा लाकडांचा खच मिळाला त्या सगळ्यातून रामसेजच्या उंची इतका तिने एक लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 सैन्य उभा राहील. 6 महिने काम चाललंय. रामाजी पवार वरनं बघतायत, चालू द्या, नो अडचण. सगळी सज्जता झाली. लाकडी दमदमा उभा झाला. 50 तोफाही वर नेऊन ठेवल्या. आता उद्या सकाळी तोफमारा चालू. त्या रात्री बहादूर खान निवांत झोपला. आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रा दिन, आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100-1 मराठे परत रामसेजवरनं खाली उतरले. सरळ बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कत्तली चालू झाल्या. आक्रोश किंकाळ्या आरोळ्या. बहादूर खान खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मरहट्टे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. संतापलेला बहादूर आता सोडायचं नाही. पेटून उठलेला तो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 50 तोफा त्या दमदमेवरचे त्या दारुगोळा ठसून भरला, वाहतान बाहेर काढली. 500 मोगल सैन्य वर गेले. आता बहादूर खानाची इशारा झाली की तोफ मारा चालू, आणि बहादूर खानाची इशारा झाली, पण वरचा तोफेचा गोळा सुटायच्या ऐवजी रातोरात मराठ्यांनी दमदम्याखाली सुरुंग पेरला होता. त्या सुरुंगाचीच वातान पेटली. तोय 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 आणि एक प्रचंड मोठा स्फोट झाला. धडाम धूम. 50 तोफा, 500 मोगल, आणि तो लाकडी दमदमा जमीनदोस्त झाला. काय झालं हे बहादूर खानाला कळेल, पण जेव्हा कळलं डोकं धरून खाली बसलं. आणि त्या निराश बहादूर खानाकडे बघत रामसेजवरनं रामाचे पवार कडाडला. बहादूर, जाऊन सांग तुझ्या औरंग्याला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा ह्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. नको जाऊस आमच्या वाट्याला, आमच्याच वाटेवर येऊ, आमच्याशीच याद राख. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. रामसे झाले ना. संभाजी महाराजांनी या सगळ्या लढाईकडे पूर्ण लक्ष दिलं होतं. रामसेजला वेळेवर रसद पोचत होती, शस्त्रे मिळत होती. या बहादूर खानाला वाटत होतं आज बहादूर खानावरचं धान्य संपेल, उद्या पाणी संपेल, तोफा संपतील, तलवारी तुटतील, आज ना उद्या मराठे शरण येतील. पण चिवट मराठे शरण कुठले येत आहेत? संभाजी राजांनी सगळी व्यवस्था केली होती, सगळी. 4.5 वर्ष झाली. अखेर औरंगजेबानं बहादूर खानाला पुन्हा पत्र लिहिलं. तुम सिर्फ नाम के ही बहादुर हो, काम के नहीं. आओ प्रमोशन. त्याला प्रमोशनवर उचलला. आणि औरंगजेबाने विचारला, आप कौन जाएगा? वो भरायला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. कासम खान किरमानी आला. परत रामसेजला धडका मारत राहिला. रामाचे पवार त्यांचे 300 मावळे झुंजत राहिले. 5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली. रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा 1 किल्ला 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. अरे संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 औरंग्याला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे साहस, हे धाडस माझ्या सर्जा संभाजी राजांचं.
औरंगजेब पुरता अयशस्वी झाला. पावसाळा तोंडावर होता, पण औरंग्यासारख्या कळीकळाशी झुंजायचं तर बळ हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी. संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. मुघलांचं सैन्य अजगरासारखं महाराष्ट्राच्या अंगणात पावसाळ्यात पसरलं होतं. संभाजीराजांनी त्यांच्या अंगावरनं उडी घेतली आणि संभाजीराजांनी थेट कर्नाटक गाठलं. मैसूरच्या चिकदेवरायला तडाखा दिला. कर्नाटकला बराच प्रांत काबीज केला. कर्नाटक काबीज करून संभाजी महाराज तंजावरला गेले. व्यंकोजीराजे भोसलेंना सोबत घेतलं. बघता बघता संभाजी महाराजांनी आंध्रातले 80 राजे मांडलिक केले. तिथून संभाजीराजे तामिळनाडूला गेले. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट जिंकला. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट इथंच या पाषाणकोटच्या लढाईत संभाजी महाराजांनी तयार केलं. पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट. पाषाणकोट जिंकला. तामिळनाडू काबीज केला. गंगाराम वाणी नावाचा संभाजीराजांचा सरदार संभाजीराजांचा आदेश घेऊन बंगालला गेला. त्यांनी बंगाल काबीज केलं. कोलकात्यावर स्वराज्याचा भगवा फडकला. तिथून मराठी सैन्य बिहारमध्ये पोहोचलं. बिहार काबीज केलं. बिहारच्या पाटण्यावर भगवा फडकला. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर नकाशा घेतला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. 9 राज्यांवर युट्यूबला भेटते ना. विलक्षण सामर्थ्यशाली झाले संभाजीराज. पण औरंगजेबाला कळून चुकलेलं. उघड्या मैदानात शंभूराजांना पराभूत करणं कठीण. त्यांनी जंजिराच्या स्थितीला झालं. स्वराज्यावर चाल करून जा. त्यांनी इंग्रजांना सांगितलं स्वराज्यावर हल्ले करा. त्यांनी गोव्याच्या पोर्तुगीजांना सांगितलं स्वराज्यावर आक्रमण करा. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 12 आघाड्या स्वराज्यावर आक्रमण करत राहिल्या. आणि या 12 आघाड्यांची निकराची पंजे फाड करत सेना धुरंधर संभाजीराजे लढत राहिले. स्वराज्य लढवत राहिले. स्वराज्य वाढवत राहिले. जंजीरा जो शिवरायांना अनेक प्रयत्न करूनही घेता आला नव्हता, संभाजी महाराजांनी त्या दर्यालाच व्यसन घातलं. समुद्रातच पूल उभारायचा प्रयत्न चालू केला. जंजिरा हाती येणार ताब्यात. त्याच वेळी संभाजी महाराजांना कळालं कल्याणला हसन अली खानाचा वेढा पडलाय. कल्याण स्वराज्याचा भाग. संभाजीराजांनी जंजिराच्या वेढा दादाजी पंतांवर सोडला आणि कल्याणच्या रक्षणासाठी संभाजी महाराज निघाले. कल्याणला धडकले. हसन अली खान तुडवला. कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला. पण या नादात जंजिरा घ्यायचा राहिला. पण सिद्धीला महाराजांनी दर्यात बुडवलं. संभाजी महाराज गोव्यावर चाल करून गेले. गोव्याचा बराचसा प्रांत काबीज केला. गोव्यातल्या अनेक किल्ल्यांवर भगवा फडकवला. तो गोव्याचा गव्हर्नर बिजरई फोंड्याच्या लढाईमध्ये संभाजीराजांकडनं मार खाल्ला आणि सरळ नदीत घुसला. पाणी वाढलं. संभाजीराजे त्याच्या पाठीमागं त्या नदीत घोडा घेऊन घुसले. पण पाण्याची धार वाढली. संभाजीराजे घोड्यासहित धावून जायला लागले. त्याच वेळी स्वामिनिष्ठ धावला आणि धावत्या पाण्यातनं घोड्यासहित शंभूराजांना बाहेर काढलं आणि काठावरचा मावळा पुटपुटला. होते खंडो वाचले शंभो. खंडो बल्लाळनी शंभूराजांना वाचवला. संभाजीराजांनी जंजिराचा सिद्धी वाकवला. इंग्रज तुकवला. पोर्तुगीज नमावला. औरंग्याला तर पुरता सळोकी पळव करून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या सीमा जेवढ्या होत्या त्याच्या 5000 किलोमीटरनी संभाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. 5000 किलोमीटरनी. खोलगड, मर्दनगड सारखे काही नवी किल्ले संभाजी महाराजांनी बांधले. संभाजी महाराजांच्या हयातीत एकही स्वराज्याचा किल्ला औरंगजेबाला घेता आला नव्हता. एकही. छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्याचा खजिना जेवढा होता त्याच्या 5 पट संभाजी महाराजांनी करून ठेवला होता. स्वराज्याचं सैन्य शिवरायांच्या काळात जेवढं होतं त्याच्या 10 संभाजी महाराजांनी वाढवलं होतं. आपल्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये संभाजीराजांनी 140 लढाया केल्या. पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजीराजांची नोंद घ्यावी लागली. जे कधी झुकले नाहीत, जे वाकले नाहीत, जे नमले नाहीत, ज्यांनी कधी तह केला नाही, जे असेम धडाडीनं स्वराज्य संवर्धनासाठी झेपावत राहिले ते शिवपुत्र संभाजीराजे. 4.5 वर्ष औरंगजेब टकरा घेत होता. 4.5 वर्ष भारत दरबारात औरंगजेबानं स्वतःच्या डोईवरची बादशाही पगडी काढली, खाली आपटली
आणि कडाडला औरंग. जोपर्यंत शंभूराजांना पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच मेला औरंगजेब. नगरला खुलताबादला समाधी आहे, त्याची कबर आहे. मरतेवेळी सुद्धा त्याच्या डोक्यावर बादशाही पगडी नव्हती. पुन्हा बादशाही पगडी घालायचं भाग्य संभाजीराजाने औरंगजेबाला मिळूच दिलं नाही. बोडक्या डोक्याने सह्याद्रीच्या दगडात होण्याची तक्रार घेत राहिला औरंग. पण परत पगडी अजिबात. औरंगजेब आपल्या सरदारांना विचारत राहिला, कौन जाएगा कौन जाएगा. आणि सगळे सरदार मानाखाली घालून सांगायचे, हुजूर अभी दम नाही आहे हुजूर. औरंगजेबाला कळेना. पण त्याच वेळी औरंगजेबाला बातमी कळाली, संभाजीराजे गोव्यात आहेत. औरंगजेबाला चाल टाकली. आपला पुत्र शहजादा मुअज्जम त्याला सांगितलं, रामदऱ्याच्या घाटानं सावंतवाडीच्या वाट्यानं तू गोव्यात उतर. आणि शाहबुद्दीन खानाला सांगितलं, तू उत्तरेकडनं म्हणजे पुण्यातनं 30,000ची फौज गोव्याकडे जा. संभाजीराजे गोव्यात खिंडीत पकडा आणि काहीच करा. 90,000ची फौज घेऊन शहजादा मुअज्जम सावंतवाडीच्या वाट्याने निघाला आणि शाहबुद्दीन खान पुण्याच्या. संभाजीराजे गोव्यात होते. आता गोवा घेतलंच, गोव्यावर भगवा फडकलाच. पण त्याच वेळी शहजादा मुअज्जमची बातमी मिळाली. संभाजीराजाने गोव्याची लढाई तशीच ठेवली आणि तडक निघाले. ते रामदऱ्याच्या घाटात मुअज्जमच्या समोर उभा राहिले. ज्याला शोधायला निघालो तेच दत्त म्हणून समोर. मुअज्जमची बोबडी वळली. पण त्याच वेळी हर हर महादेव चारळी घुमली आणि रामदऱ्याचा घाट थरारला. 90,000तले 40,000 मोगल रामदऱ्याच्या घाटात मारले गेले. वाऱ्यासारखे आलेले संभाजीराजे तीरासारखे निघाले. आणि जाता जाता कोंडाजीने विचारलं, राजा तो मुअज्जम आयता गावला होता, कापायचा नाही. आणि संभाजीराजे म्हणाले, कोंडाजी सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. कोंडाजींना तेव्हा कळलं नाही, पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजीराजांनी या सावंतवाडीच्या वाटेवर केला. पहिलं जैविक अस्त्र. मराठ्यांनी मोगलांचं अन्न धान्य उद्ध्वस्त केलं. आता कोकणात मोगलांना खायला मिळणार काय? नारळाचं कुळीत. काय करामत करून ठेवली मराठ्यांनी. ते नारळाचं कुळीत खाल्लं आणि उरलेलं 50,000 सैन्य वोकून वोकून टाचा घासत तिथंच रामदऱ्याच्या घाटात मेलं. त्यांची प्रेता उचलायला कोणी नव्हतं. प्रेतांचा दुर्गंध असा पसरला, बाकीचे चक्रा येऊन खाली पडले, परत उठलेच नाहीत. त्या मुअज्जमची अवस्था तर एवढी बेहाल झाली, जगतो की मरतो. कुणीतरी औरंगजेबाला बातमी दिली. त्यांनी राहुल्ला खानाला पाठवलं आणि मग त्यांनी येऊन या मुअज्जमला सोबत नेलं. परत आलेल्या शहजादा मुअज्जमचा औरंगजेबाने 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या मुअज्जमला पण काही कळेना. तो म्हणला, अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना बुडवून आलो, 90 कोटी सैन्य घालवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान. औरंगजेब म्हटला, तू जिवंत परत आलास ना म्हणून. इतकी दहशत होती मोगलांच्या मनात. संभाजीराजांकडे जातो तो परत कुठला येतो. औरंगजेब वैतागला होता, पुरता वैतागला होता. आणि अखेर औरंगजेबानं आपल्या सरदारांना परत विचारलं, क्या किया जाए. आणि सगळे सरदार एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. आणि 4.5 वर्ष सह्याद्रीशी शंभूराजांशी टकरा घेऊन थकलेला औरंगजेब निर्णय घेता झाला, अभी छोड़ देंगे दख्खन, बाद में देखेंगे. आणि औरंगजेब महाराष्ट्र सोडून निघाला. हा शंभूराजांनी मिळवलेला सर्वोच्च विजय होता. शहनशाह संभाजीराजांपुढं पराभूत झाला होता. स्वराज्य सोडून औरंगजेब वळाला तो विजापूरकडे. विजापूरची आदिलशाही त्यांनी एका वर्षात जिंकली. मग तो वळाला गोवळकोंड्याकडे. गोवळकोंड्याची कुतुबशाही त्यांनी 6 महिन्यात ताब्यात घेतली. शंभूराजांना कळून गोवळकोंडा घेतलं की ताकदवान झालेला औरंगजेब परत स्वराज्यावर चाल करून येणार. आणि संभाजीराजांनी एक विलक्षण चाल टाकली. औरंगजेबाचा मुलगा अकबर त्याला सांगितलं, तू राजापूरच्या खडीतून जहाजात बैस आणि सरळ इराणला जा. अर्थात इराणच्या शाह अब्बासची मदत घ्यावी असं संभाजीराजांना अजिबात वाटत नव्हतं, पण पर्याय नव्हता. औरंगजेब
हे प्रकरण कायमचं संपवायचं या इराद्यानं दक्षिण काबीज केलेल्या शंभूराजांनी उत्तरेतल्या राजपुतांना पत्र लिहिलं होतं. रामसिंहाला लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे लिहितात, त्या यवनधमाला म्हणजे औरंगजेबाला सांप्रत असं वाटू लागलंय, आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत, आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही, पण हे आम्ही आमच्या भूमीसाठी आमचं सर्वस्व पणाला लावू, आमचा देश आमचे दुर्ग. दक्षिण आम्ही मिळवलेलीच आहे, उत्तरेत आपण आहात. या वक्ती जर आपण राजपुतांनी आम्हाला सहाय्य केलं तर त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं आपल्याला शक्य होईल. काय महत्वाकांक्षा, औरंगजेबाला कारागृहात डांबायचं, आणि तेही कधी उरावर असताना शत्रू म्हणजे सह्याद्रीचा राणा शिवरायांचा बाणा ध्यानी घेऊन झुंजत राहतो, आणि राजपूत मात्र आपला बाणा विसरून शांत बसतो. त्यावेळी जर उत्तरेतल्या राजपुतांनी शंभूराजांना मदत केली असती तर कदाचित हिंदुस्थानचा इतिहास फार वेगळा घडला असता. पण दुर्दैव इतिहासात जर तरला स्थान नसतं. राजपूत मदतीनं आले नाहीत, म्हणूनच संभाजी महाराजांनी दुसरी चाल टाकली. अकबराला राजापूरच्या बंदरातनं सरळ इराणला पाठवलं. त्यांना सांगितलं, इराणच्या शापाचं 70,000चं सैन्य घे आणि तू सरळ दिल्लीवर आक्रमण कर. दिल्लीवर आक्रमण झालं की गोळकोंड्यात असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी तडक दिल्लीकडे धावेल. उत्तरेतनी संताजी घोरपडेना 40,000ची फौज घेऊन उभा केलंय. औरंग दिल्लीकडे निघाला की 40,000 फौजेनिशी संताजी घोरपडे त्याच्यावर कोसळतील. पाठीमागून 60,000ची फौज घेऊन आम्ही जातीनं येऊ. औरंग दिल्लीत पोहोचणारच नाही. काय विलक्षण पण दुर्दैव बघा, राजापूरच्या बंदरातनं अकबर जहाजात बसला खरा, पण तो इराणला पोहोचलाच नाही. त्याचं जहाज भरकटलं आणि ते मस्कतला जाऊन थडकलं. अकबर मस्कतलाच 6 महिने अडकून पडला. मस्कतवरनं ज्यावेळी तो निघाला, इराणला पोहोचला आणि इराणची फौज घेऊन दिल्लीकडे निघणार, तोच त्याला वार्ता मिळाली, शंभूराजे संगमेश्वरात कैद झाले. शिवपुत्र शंभूराजे मोगलांच्या चाळ्यात अडकले, छावा कैद झाला. मुकरब खानानं शंभूराजांना कैद केलं, पण त्यांना माहिती होतं. त्याने आपल्या सगळ्या सोबत्यांना सांगितलं, जितनी जल्द से जल्द हो सके निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मरहटों को इनका राजा जकड़ लिया है हमने, तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि अत्यंत वेगात मुकरबनं हालचाल करत संभाजीराजांना घेऊन घाटाघाटाने तो निघाला. 32 शिराळ्याला पोहोचला आणि इथंच काही स्वामिनिष्ठांना खबर लागली, शंभूराजांना कैद केले. आप्पाजी शिराळकर आणि ज्योत्याजी केसरकर मिळतील तेवढे मावळे गोळा केले आणि मुकरबच्या सैन्यावर हल्ला चढवला, पण बळ तुकडं पडलं. आप्पाजी शिराळकर मारले गेले, ज्योत्याजी केसरकर जखमी झाले आणि शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मग मात्र मुकरब खानानं आणखी वेग केला. अत्यंत वेगात तो बहादूरगडावर पोहोचला. जेरबंद संभाजीराजे बहादूरगडावर. तिथून औरंगजेबाला निरोप दिला. शंभूराजे कैद झाले. आनंद औरंगजेब, आखिर आई गया दक्कन का शेर सिकंजे में, अब दिखाएंगे. अल्लाह ताला की मेहरबानी, शब बारात का जश्न होना चाहिए. लाया जाए उन्हें शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचं तख्त संभाजीराजाने आपल्या खांद्यावर पेललं असेल, आता त्यांच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत शंभूराजाने राजवस्त्र घातले असतील, आता त्यांना विदूषकी झपली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा जिरटोप माथावर त्यांनी मिरवला असेल, आता घुंगरा असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत राजांनी राज अलंकार घातले असतील, आता त्यांना पोलादी काटेरी साखरदंडाने चक्रवा. आतापर्यंत राजे घोड्यावरून, हत्तीवरून, मेन्यातनं पालखीतनं गेले असतील, आता त्यांना उंटाला बांधा. उंटाला बांधा. वाचत गाचत निघू द्या भिंड, कळू द्या महाराष्ट्राला. शहनशाह हिंदुस्तान आलमगीरचे औरंगजेबनी शंभूराजे कैद केले आणि बरं हुकूम निघाली थिंड शंभूराजांची.
दशकी झोपले घातलेले, घुंगर असलेले, टोपी अडकवलेले, तख्ता कुलाव घेतलेले, उंटाला बांधलेले ते शंभूराजे कुणी बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहेत. किती सोसावं, कुणाच्या वाट्याला आली हे विटंबन, कोणी सोसला हा यात्रांचा काळीच दाह. इतिहास एकच नाव सांगेल, शंभूराजे. शंभूराजे. यवनांच्या छावणीत आनंदाचा कोण कल्लोळ उडाला होता. 9 वर्ष ज्याने औरंग्याच्या सैतानी दिमागात शौर्याचा गोंधळ घातला ते शंभूराजे आहेत कसे, दिसतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, कसेच शंभूराजे. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून पाहत होते, कसेच संभाजीराजे. अचानक कुठून तरी एखादा दगड यायचा, ताडकन शंभूराजांच्या काळजावर आदळायचा, रक्ताची चिलकांडी उडायची, कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगळायचं, उंट थया थया नाचायचा, अंगावरचे काटणे साकादंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची, मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ढवळून काढणार, किती. हनुमानांना शेंदूर फसावा तसे रक्तानं माकले होते शंभूराजे, पण एवढं सोसून सुद्धा झुकले नव्हते. होते तसेच बणेदार करारा, आले तसेच औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला वजीर असत शंभूराजे झुक जावा लंपना के सामने आणि उसाळे कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश करत सरदेशाला शमशेर, चुप 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 चुप. सबूर असत, सबूर. एक धीर गंभीर आवाज खुमला, आवाजाच्या दिशेनं माना वळाला. शहनशाह हिंदोस्ता, आलमगीर गाजी, मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, शंभूराजांच्या पुढ्यात आला आणि शंभूराजांकडे पाहत म्हणाला, 9 बरस के थे तब मिले थे हमें आगरा में, तब पूछा था हमने इन्हें, क्यों शंभूराजे आपको हमारा डर नहीं लगता? और शंभूराजे ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफिर ने, कभी ठंडक ना मिलने थी, लेकिन अब नहीं, दिखाएंगे आप. अल्लाह ताला की मेहरबानी, खुदा की रहमदिली सामने है, कायद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला. नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून शंभूराजे कवी कशाने म्हणाले, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कशाला छळ वाटलं, मरणाच्या दारात मृत्यूच्या पोटात आहे, औरंगाच्या पुढ्यात आहे राजा, राजाला भीती ना भय, राजा निर्भय. राजा विचारतो आहे, सुचते का एखादी कविता? ती काय कविता ऐकायची वेळ आहे? पण कवी कलश म्हणले, हा राजा का नाही? आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत त्याच्यात औरंग. अहो राजे, काय लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं तेज, तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप, खामोश. सरसर सरसर शमशेर उठला, चुप. आणि शंभूराजांपुढे उभा राहिल्या औरंगजेबाने विचारला पहिला सवाल, बताओ शंभूराजे, कहार की है लूट, कहार काय खजाना? आणि संतापले शंभूराजे, अरे हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या मातीचा कणन कण मानतो आम्ही सोनं. औरंग, तू गिळलास खजाना, तू गिळलास आमचा हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ समशरीच्या जोरावर आणि मनगटाच्या बळावर. शंभूराजांचं हे उत्तर ऐकलं ना औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे, तू का मी? पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ शंभूराजे,
मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्ही? आणि चौथाळे शंभूराजे. तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते आम्ही. मातीसाठी सळसत आमचं इमान. बेईमान नाही होणार. याद राख औरंग, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस. इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटेमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. शंभू राजांचे हे बोल ऐकले आणि औरंगजेब संतापला. पुढपुढत राहिला, काश ऐसा एक बच्चा होता हमारे जनाने में तो कब के बन गए होते हम आलमगीर पूरे हिंदुस्तान के. औरंगजेब सांगतो, या शंभू राजांसारखा एक पुत्र मला हवा होता. एक. कधीच आलमगीर झालो असतो पुऱ्या हिंदुस्थानचा. पण त्याचे हे बोल ऐकल्याने शंभूराजे म्हणाले, औरंग, तुझ्या पोटी आम्ही हट. स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू. अरे तुझ्या पोटी कसे येऊ आम्ही? तुझ्या पोटी कोळसेच उपसतील. औरंग, याद राख, संभाजी राजे जन्मतात त्या महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवरायांच्या मुशीतच. नेट गेला आपला ओरिजिनल. संत आपल्याला औरंगजेब कडाडला. ले जाओ इन्हें, ले जाओ इन्हें हमारे नजरों के सामने से. ये आंखें, इनकी आंखें जलाती है हमें. निकाल दो ये आंखें. ये जबान बोलती बहुत है. काट डालो, काट डालो इनकी जबान. जाओ, हश्र करो उनका. आणि औरंगजेबाच्या आदेशानं मूळबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला कवी कलश आणि शंभूराजांना बांधलं गेलं. आदेश होते, डोळे काढायचे, जीभ छटायचे. औरंगजेबानं आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय, माझ्या आयुष्यात मी सगळ्यात मोठी पहिली चूक केली. मी शहाजीराजांना जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. मी शहाजीराजेच संपवले असते तर शिवाजीराजे उभाच राहिले नसते. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दुसरी चूक केली. मी शिवाजी महाराजांना आग्र्यातून जिवंत जाऊ दिला. मी आग्र्यातच शिवाजी महाराज संपवले असते तर संभाजीराजे खडेच राहिले नसते. 2 चुका झाल्यात आणि या चुकापायी पुरी उमर या सह्याद्रीच्या दगडाधोंड्यांशी टक्कर घ्यावी लागली. पण आता बस, तिसरी चूक करणार नाही, तिसरी चूक करणार नाही. आणि सुटले आदेश. डोळे काढा. सजेचा अंमल चालू झाला. वधस्तंभाला बांधलेल्या संभाजीराजाने बघितलं, हापशी हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेऊन येत आहेत त्यांच्याकडेच. धुरांच्या रेषा फेकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या शंभूराजाने बघितल्या आणि कळून चुकलं. डोळे जाणार आता. आणि शंभूराजांनी मिटले नेत्र. डोळ्यासमोर उभा राहिले राजे शिवछत्रपती. याच डोळ्याने घेतलं होतं आबासाहेबांचं दर्शन. याच डोळ्याने पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. याच डोळ्याने दिला होता वचन इथल्या रयतेला लोककल्याणकारी स्वराज्याच. याच डोळ्याने घेतलं होतं दर्शन मासाहेबांचं, आऊसाहेबांचं. तेच डोळे संभाजीराजाने डोळे उघडले आणि डोळ्यासमोर दिसल्या लालबुंद तप्त सळ्या आल्या जवळ, अगदी जवळ घुसल्या. आत आत चर्र दिशू नुसता आवाज घोंगावला. सळ्या गेल्या आत आत आत, निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळे नव्हते कुठेच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या, कळ्या कळ्या कबिन्न, उग्र उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील. किती भोगला असेल, किती सोचला असेल. विंचवासारख्या लवलव करणाऱ्या वेदना मस्तकात थैथयाट करत असतील. अरे किती सहन केला असेल. का, कुणासाठी, कशासाठी? स्वराज्य दौलतीसाठी. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत. या स्वाभिमानासाठी, या रयतेच्या राज्यासाठी, राष्ट्र धर्मासाठी सोसत राहिले शंभूराज.
औरंगजेबानं आपल्या सरदारना विचारलं, क्या हुआ रोए, गिड़गिड़ाए, आएंगे हमारे पास माफी मांगने? आणि सरदार सांगत राहिले, रहा हुजूर, शंभूराजे है वो, न झुकेंगे न रुकेंगे, न आपके सामने माफी मांगेंगे। उनका रुतबा वैसा ही है, कोई डर नहीं, कोई फिकर नहीं। संतापलेल्या औरंगजेबाची आज्ञा सुटली तो जा और हशर कर। बोलते बोलते ना काढ तू जबान काढ तो उनकी। सजेचा अंमल परत चालू झाला। हातामध्ये नंगी लकलकती तलवार घेऊन हपशी आली। आज्ञा होती संभाजीराजांची जीभ छटायची, पण संभाजीराजांचं तोंड बंद, जीभ छटणार कशी? एक जण समोर आला, संभाजीराजांचं तोंड उघडायची कोशिश करू लागला, पण तोंड उघडे ना। मग एकाने मस्तकावर प्रहार केला, पण जबडा उघडे ना। एकाने कानावर प्रचंड दाबजोर दिला, पण जबडा उघडे ना। अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती, दात ही आमची अवकात सांगणारा छावा शंभूराजे। अखेर एका हापशाने युक्ती केली, संभाजीराजांचं नाक दाबून धरला, श्वास कोंडला, जीव गलबलला, श्वासासाठी ओठरले, जीभ लावली आणि त्या संधीचा घेतला फायदा। सांडशी घुसली, सांडशी पकडली, जीभ ओढली बाहेर, नंगी तलवार लकलकली, चालली साप। तोंडातनं ओघळलं नुसतं लालबुंद रक्त। जीभ पडली होती समोरच वळवळ, ती सुद्धा तयार नव्हती शंभूराजांपासून पोरका व्हायला। ज्या जिभेला उमटवले जगदंब जगदंबचे बोल, जी म्हणत राहिली हर 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 महादेव, जी करत राहिली जागर जय भवानी, जी म्हणत राहिली आऊसाहेब आबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत। एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवसांन्वित अत्याचार चालू होता। कुणीतरी यायचं हाताची बोटं कापून न्यायचं, कुणीतरी यायचं पायाची बोटं छाटायचं, बोकड सोलावं असं संभाजीराजांचं कातडं सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, सर्र जाळ जाळ झाला यातनच। कुणीतरी यायचं, मांसाचा लगता कापून टाकायचं। किती भोगावं, किती किती सोसावं। मानवी जीवनाच्या पलीकडल्या चिरंतन तत्वाशी ज्यांचं ज्ञाननातं जुळलं होतं ते हे शंभूराज आहे। औरंग्यासारख्या कडेकाळाच्या ताब्यात स्वराज्य जाता कामा नये। या स्वराज्याच्या मातीचा कण अनकण पेटून उठला पाहिजे। इथला मान अनमान औरंग्याच्या विरोधात चौताळून उभा राहिलं पाहिजे। थोरल्या महाराजांनी उभारलेलं हे राज्य स्वराज्य, हिंदवी स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे। गरज होती एका चेतनेची, एका विलक्षण प्रेरणेची। त्यासाठीच संभाजीराजांनी स्वीकारलं हे ज्वलन तेजस आत्मबलिदान। रक्तात न्हालेल्या शंभूराजांना सरदार औरंगजेबाचा निरोप देत होते आणि शंभूराजे सांगत होते, औरंग हे आमचे हाल हाल कशासाठी? सह्याद्रीच्या गिरी शिखरावर डौलानं फडकत असणारा तो भगवा खाली खेचण्यासाठीच ना? अरे तो भगवा आहे त्यागाचा, शौर्याचा, समर्पणाचा। खाली उतरवू शकशील? जीवाची बाजी लावून इथला एक एक जण त्या पायी झुंजत राहील, मरण स्वीकारत राहील। आणि औरंग त्या भगव्याचं अस्तित्व आहे अदम्य, अविनाशी। संपवू शकशील? बघ माझ्याकडं, माझ्या शरीरावर केलास एक एक वार, त्या वारातून ओघळतंय रक्त, ते रक्तही आहे भगवाच। त्या भगव्याचं अस्तित्वच अविनाशी, तू काय संपवणार?
पण माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातूनच पेटून उठतील इथले एक एक मावळे, करतील तुझ्यावर वार, आणि त्या वाराने घायाळ झालेला तू होशील परत भगवाच. स्वराज्य निष्ठेपायी, स्वराज्य भक्तीपायी इथला प्रत्येक जण तुझ्या समोर उभा राहील. छत्रपती संभाजीराजे म्हणून. औरंगजेब 40 दिवस मरण पत्करला, पण शरण जाणं नाही. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची आज्ञा सुटली. संभाजीराजांचं मस्तक कलम केलं, ते भाल्याच्या फळाला अडकवलं आणि निघाला वाजत गाजत आला इंद्रायणीच्या तीरावर. इंद्रायणीच्या रेतीमध्ये तो भाल्याचा फळ रोवला गेला आणि शंभूराजांच्या मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या इंद्रायणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहरली इंद्रायणी. अरे याच इंद्रायणीने पाहिलेलं शंभूराजांचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस, ते साहस. ती इंद्रायणी ढाळू लागली अश्व. गेली 350 वर्ष झाली. इंद्रायणी अजूनही अश्व ढाळतीये. खरे संभाजीराजे आपल्याला अजून कळलेच नाहीत सांगत. संभाजीराजे कळाले औरंगजेबाला, आणि औरंगजेब पुटपुटत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उनकी, लेकिन उनकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उनकी, लेकिन उस जबान से उन्होंने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उनके, लेकिन नहीं फैलाए उन्होंने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उनके, लेकिन नहीं टेके उन्होंने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उनकी, लेकिन उनकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात देहल्ली. आणि तेच झालं. जे संभाजीराजांना अपेक्षित होतं तेच झालं. संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून पेटून उठला इथला एक एक मावळा. राजाशिवाय प्रजा लढत राहिली. तब्बल 14 वर्ष औरंग्याला झुंजवत राहिली. दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. दख्खन सोडा, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तुला अखेरचं इथंच शांत व्हावं लागलं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासानं नवं पान लिहिलं. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. सह्याद्रीच्या तटावर छावा शंभूराजे अजूनही उभा आहेत. राष्ट्रभक्तीची, राष्ट्रनिष्ठेची आणि राष्ट्रधर्माची ध्वजा घेऊन. कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं, आणि कसं मरावं हे संभाजीराजांनी दाखवलं. या जगण्या मरण्यातलं तत्वज्ञान जर आम्हाला घेता आलं तर आयुष्याची झुंज जिंकता येईल. नवा इतिहास पुन्हा घडवता येईल. शौर्याच्या शक्तीला भक्तीचं अधिष्ठान असावं, ते एवढ्यासाठी या भूमीमध्ये भक्ती आणि शक्तीचं पीठ उभा राहिलंय. मला खात्री आहे छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजीराजांचे विचार घेऊन ते आचरणात आणणारी पिढी इथं उभा राहील. आपल्या या सगळ्या कार्याला परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. बोला छत्रपती संभाजी महाराज की. गेल्या 1.5 तासापासून अविरतपणे, अखंडपणे स्वराज्याचा इतिहास, स्वराज्याचा पराक्रम आणि स्वराज्याची गाथा आपल्याला सांगितली. स्वराज्याचा रक्तरंजित इतिहास ऐकताना आमच्या अंगावर शहारे आले आणि मला कवी कलशांची एक कविता इथे म्हणावीशी वाटते. हाती घोडे तोप तलवारे, हाती घोडे तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा आज भी सब पे भारी है. छत्रपती संभाजी
या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेत आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील साहेबांचं पवार परिवाराच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि या कळवण पंचक्रोशीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि आई सप्तशृंगीकडे विनंती करतो की अशा थोर शिव व्याख्याताला, आपला इतिहास ज्वलंत ठेवणाऱ्या या माणसाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो, अशी आई सप्तशृंगीकडे प्रार्थना करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, अतिशय शांततेने हा कार्यक्रम आपण ऐकून घेतलात, त्याबद्दल मी आपलंही मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या सकाळी आपल्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी 9 वाजेपासून तर दिवसभर